Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. शिवराज मोटेगावकर यांना काल अटक झाल्यानंतर मी एक व्हिडिओ केला होता. त्यात मोटेगावकर यांनी कसं हालाकीच्या परिस्थितीतून संघर्ष करून चांगलं नाव कमावलं होतं. तरुण विद्यार्थ्यांच्या गळ्यातले ताईत बनले होते, पण ते शेवटी कसे नीट पेपर फुटी प्रकरणात अडकले. पण मी आज हा व्हिडिओ करण्याचा उद्देश फक्त हा आहे की मी त्यांच्या क्लासला 2012 ते 2014 या 2 वर्षात होतो. तेव्हा नुकतीच 10वी झाली होती. आता 10वी झाली की पुढे काय करायचं, तर 11वी 12वी. मग त्यासाठी कुठे जायचं, तर लातूरला जायचं. लातूर हे मागील अनेक वर्षांपासून शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. राज्यात लातूर पॅटर्न म्हणून लातूरची ओळख आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालय, लातूर शहरातील राजश्री शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय आणि बसवेश्वर महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक वृंद आणि त्यांच्या मेहनतीमुळे लातूरचा लातूर पॅटर्न तयार झाला. आजही लातूरमधून हजारो डॉक्टर व इंजिनियर बाहेर पडतात. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांच्या गावातून तालुक्यातून अनेक विद्यार्थी लातूरला डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी येतात. 10वी झाली की साधारणतः तेव्हा विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंग स्ट्रीम निवडायची आणि कॉलेजला प्रवेश घ्यायचा व नंतर एक्स्ट्रा कोचिंग लावायच्या, असं मराठवाड्यातील जवळपास अनेक विद्यार्थ्यांचं ठरलेलं असायचं. मग कॉलेजचा प्रवेश झाला की नंतर आता क्लास कुठे लावणार हा प्रश्न असायचा. लातूरमध्ये एका विषयाचे डझनभर क्लास आहेत. सगळ्याच क्लासला गर्दी असायची. पण त्यात केमिस्ट्री म्हटलं की शिवराज मोटेगावकर यांचं रेणुका केमिस्ट्री क्लासेस असायचं. लातूरच्या उद्योग भवन परिसरात अनेक जुन्या डाळ मिल होत्या. त्या जागेचं रूपांतर क्लासमध्ये झालं. उद्योग भवन परिसर म्हणजे ट्युशन एरिया. त्यात क्लास आले, हॉस्टेल आले. मग विद्यार्थ्यांच्या निगडीत असणाऱ्या गोष्टीची बाजारपेठ तयार झाली. मोटेगावकर यांच्या क्लासचा हॉल भला मोठा, एखाद्या मंगल कार्यालयासारखा. आता जसे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच असतात, पूर्वी तसं काही नव्हतं. क्लासच्या ठरलेल्या वेळा असायच्या. मॉर्निंग बॅच, इव्हिनिंग बॅच आणि सुपर नाईट बॅच. यात विद्यार्थ्यांचा सुपर नाईट बॅचकडे जास्त कल असायचा. लातूरमध्ये सहसा विद्यार्थी सकाळी उठून अमुक विषयाच्या क्लासला जायचं, नंतर कॉलेजला जायचं, त्यानंतर संध्याकाळी कॉलेज संपलं की परत संबंधित विषयाचे क्लास. मग मोटेगावकर सरांच्या क्लास 9ला असला की आधीच पार्किंगमध्ये रांगा असायच्या. मंदिरात जशा दर्शनासाठी रांगा असतात तशा क्लासच्या हॉलमध्ये समोर बसण्यासाठी रांगा असायच्या. मग विद्यार्थ्यांनी त्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी पंच करायचा आणि क्लासमध्ये बसायचं. विद्यार्थ्यांचं नियोजन करण्यासाठी काही शिपाई देखील असायचे. मग क्लासमध्ये जे विद्यार्थी साप्ताहिक परीक्षेत प्रथम यायचे किंवा त्यांना चांगले गुण असायचे त्यांना मोटेगावकर यांच्यासमोर पहिल्या रांगेत जागा ठरलेल्या असायची. मग हजारो विद्यार्थी बसलेले असायचे. त्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांचीच नावं मोटेगावकर सर यांना माहीत असायची. एवढ्या विद्यार्थ्यांना आवाज जायला हवा म्हणल्यावर माईक सिस्टीम असायची. मग मोटेगावकर हे माईकमध्ये काहीतरी ह पहा म्हणत काल कुठपर्यंत चॅप्टर झाला तिथून पुढे शिकवायला सुरुवात करायची. मग क्लास सुरू झाला की मोटेगावकर सर हे काहीतरी डबल मिनिंग जोक क्रॅक करायचे आणि विद्यार्थ्यांना हसवायचे. मग विद्यार्थी देखील हसायचे. मागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डावर काय लिहिलंय हे दिसत पण नसे. मग काही विद्यार्थ्यांची परिस्थिती नसेल एवढी फीस भरायची तर त्यांना प्रवेश देखील मिळत नसे. सोप्या भाषेत पैसे असतील तर तुम्हाला एंट्री. कधी मोटेगावकर यांच्यावरती इन्कम टॅक्सच्या धाडी पण पडल्या होत्या. तेव्हा क्लासला सुट्टी असायची. एवढ्या गडबडीत क्लास संपला की सर्व गडबडीतून वेळ मिळाल्यानंतर संध्याकाळी विद्यार्थ्यांना वेळ काढावा लागतो आणि अभ्यास करावा लागतो. मोटेगावकर यांनी पर्सनल क्लास ते अलिशन क्लास आणि राज्यातील प्रमुख शहरात शाखा काढल्या. त्यांची शाळा पण आहे. कुटुंबातील सदस्य क्लासच्या मॅनेजमेंटवरती आहेत. एक अर्थकारण त्यांनी सेट केलं होतं. हजारो विद्यार्थी, त्यांचे हजारात फीस आणि एवढा खिसा सतत गरम असायचा. तिकडे शेतकरी कष्टकरी कुटुंबातून आलेले विद्यार्थी असतात. त्यांना एवढी फीस परवडत पण नसे. त्यासाठी काही सवलत मिळाली असं क्वचित दिसायचं. मोटेगावकर यांची राजकीय आवड लपून देखील राहिली नाही. अनेक नेत्यांपासून ते स्टेजवरती दिसलेले आहेत. मग लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी तर मोटेगावकर यांच्या क्लासमध्ये एक दिवस बसायचं अशी इच्छा देखील बोलून दाखवली होती. लातूरमध्ये अनेक क्लास आहेत, कॉलेज आहेत. अनेक प्राध्यापक कॉलेज सोडलं की क्लास सुरू करतात, कारण विद्यार्थीच तेवढे आहेत. पूर्वी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांपुरता विद्यार्थी वर्ग हा लातूरमध्ये यायचा असा त्यांचा कल असायचा. आता राज्यभरातून अनेक विद्यार्थी लातूरमध्ये येत असतात. सोप्या शब्दात लातूर हे दक्षिण भारतातील कोटा आहे. आता बराच काळ गेला आहे, बदल देखील झाले आहेत, नवं तंत्रज्ञान आलं. हे सर्व क्लासमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोटेगावकर यांनी आणलं. विद्यार्थ्यांच्या जिभेवर कार्बन, हायड्रोजन आणि इतर कन्सेप्ट सोप्या करून केमिस्ट्रीच्या त्यांनी सांगितल्या.
विद्यार्थ्यांना ते आवडायचं व पाठ देखील व्हायचं. 2024ला नीटमध्ये अनेक अनियमितता झाल्या. त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या बाजूने त्यांनी कोर्टामध्ये बाजू देखील लढवली, कोर्टात देखील गेले. पण नीट पेपर फुटी प्रकरणात आज त्यांचं नाव आलं. त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या नामांकित कॉलेजमधून पासआउट होऊन कोणी डॉक्टर झालं, तर कोणी IT इंजिनियर झालं, कोणी अमेरिकेत देखील आहे. पण मोटेगावकर सरांच्या विद्यार्थ्यांना आज त्यांना पेपर फुटीत अटक झालेली आवडलं नसणार. आता मोटेगावकर यांनी खरंच त्यांच्या मुलासाठी नीटचा पेपर फोडला का? कधीपासून त्यांचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे? आणि मोटेगावकर हे तरुणांचे ताईत, ते CBIचे नीट पेपर फुटीतील आरोपी कसे झाले हे कोर्टात ते स्वतः त्यांची बाजू सांगतीलच. पण शिवराज मोटेगावकर हे दोषी आहेत ते ठरवण्याचा मला तरी अधिकार नाही. बाकीच्या माध्यमांसारखं आम्हाला मीडिया ट्रायल करतोय असा माझा हेतू देखील नाही. पण तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहेत, तपास करत आहेत, न्यायव्यवस्था न्याय करेल. मी फक्त लातूरमध्ये मोटेगावकर यांच्या क्लासमध्ये असताना काय पाहिलं ते तुम्हाला सांगितलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नीट पेपर फुटीचे सर्व व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.